नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये अखेर सावलीच्या भयानक सत्याचा उलगडा आता सारंगसमोर होताना आपण बघणार आहोत। तर त्यामध्ये आता सावली ही एकनाथ आणि कान्हूला आता वारीमध्ये भेटण्यासाठी आता निघालेली असते, पण जयंती आणि तारा सावलीला मात्र गाडी देत नाहीत आणि दोघीही बसून निघून जातात। इकडे आता जगन्नाथने सारंगला फोन लावलेला असतो। सारंग आता त्याच्या गाडीमधून येत असताना जगन्नाथचा फोन घेत आता जगन्नाथ म्हणतो की हे बघ सारंग, उद्या ना पंढरपूरमध्ये अभिषेकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यासाठी नवीन जोडपं हवं होतं, म्हणून मी तुला आणि सावलीला इन्व्हाइट केलं। तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? आणि उद्या सकाळी 8 वाजता अभिषेक आहे। सारंग आता होकार देतो आणि सारंग म्हणतो जगन्नाथजी सांगितलं आणि आम्ही ऐकलं नाही, असं कधी होईल का? आता जगन्नाथ फोन ठेवतो, पण जगन्नाथ विचार करतो की सावलीने माझा फोन का उचलला नसेल, नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना? आणि मला आता थोडासा वेगळा संशय का यायला लागलाय आणि नक्कीच जगन्नाथ म्हणतो की मला ना कुठल्या तरी संकटाची चाहूल वाटते आणि माझी सावली कुठल्या संकटात तर अटकली नसेल ना, असा विचार आता जगन्नाथच्या मनात येतो। आणि अखेर आता इकडे सावली विठ्ठलाच्या वारीमध्ये रस्त्याने जात असलेल्या लोकांना आता गाडीतून जात असताना बघू लागते। इकडे आता कान्हू आणि एकनाथराव त्याच दगडावरती आता तसे झोपलेले असतात आणि तेवढ्यात कान्हूला जाग येते। बेशुद्ध अवस्थेत आता कान्हू उठून आता एकनाथरावांना बघते। एकनाथरावांचा डोक्याला हात लावताच आता कान्हू म्हणते की अहो, तुम्हाला किती ताप भरलाय, पण इकडे मात्र आता एकनाथराव हे बेशुद्ध पडलेले असतात आणि तेवढ्यात आता एकनाथराव सुद्धा कान्हूने उठवल्यामुळे आता शुद्धीवर येतात। कान्हू म्हणते की आपण एक काम करू ना, आपण आता माघारी फिरूयात। एकनाथराव म्हणतात की नाही नाही, पांडुरंगाचं दर्शन घेतल्या बिगर आता माघारी फिरता येणार नाही आणि मी माघारी फिरणार देखील नाही। आणि आता रस्त्याने खूप साऱ्या दिंड्या चाललेल्या असतात, त्या प्रत्येक दिंडीमध्ये आता सावली ही रस्त्याने एकनाथराव आणि कान्हूला शोधू लागते आणि आता प्रत्येक लोकांमध्ये एकनाथराव आणि कान्हूला शोधत शोधत सावली सुद्धा त्या दिंडीमधून आता पंढरपूरच्या दिशेने चाललेली असते। इकडे आता घरामध्ये जयंती आणि तारा यांनी पॉपकॉर्न आणलेले असतात आणि दोघीही टेबलवर बसून खात असतात। तर तेवढ्यात सारंग घरी येतो आणि सावलीला हाक मारतो। तर सारंग म्हणतो की सावली कुठे गेली? जयंती म्हणते की काय माहिती कुठे गेली? तर तेवढ्यात अमृता देखील येते। अमृता म्हणते सारंग, मला देखील माहिती नाही कुठे गेली, काय माहिती ती। सारंग म्हणतो की अशी कशी कुठे गेली? आता इकडे जयंती म्हणते की गेली असेल, मागाशी गेली होती ऐश्वर्याच्या रूममध्ये आणि तिथे काम करायला गेली असेल, नंतर किचनमध्ये गेली होती। आता सारंग म्हणतो की आपल्या घरातली व्यक्ती नजरेसमोरून गेली आणि तुम्ही उडवाउडवीची उत्तरे का देता? बाहेर पाऊस पडतोय, तुम्हाला काही कळतंय का? त्यानंतर मात्र सारंग आणि अमृता इकडे तिकडे सावलीला शोधू लागतात आणि इकडे आता सारंग हा सखदेवच्या रूममध्ये येतो। सखदेवला उठवत आता सारंग म्हणतो की दादा, अरे सावली कुठे गेली तुला माहिती आहे का? तर सखदेव सुद्धा विचारात पडतो। तेवढ्यात पाठीमागून अमृता तिथे येत आता सारंगला म्हणते की सारंग, अरे सावलीचा मोबाईल सुद्धा इथेच आहे, हा बघ। सारंग आता सावलीचा मोबाईल बघतो आणि त्याच वेळेस आता इकडे सखदेवला सावलीचे बोलणे आठवते। सावली म्हटलेली असते, मला ना आईबाबांची खूप काळजी वाटते आणि मी आता थोडीशी बाहेर जाते बरं का दादा। आणि त्याच वेळेस आता सखदेवला ते आठवून सखदेव म्हणतो की सारंग दादा, मला वाटतंय सावली ना पंढरपूरला वारीमध्ये गेली। आणि ते ऐकताच आता सारंग म्हणतो पंढरपूर? आणि आता ताबडतोब सारंग हा पंढरपूरच्या वाटेने जायला निघालेला असतो। अमृता म्हणते की अरे सारंग, तू एकटा कुठे जातोस? मी सुद्धा तुझ्यासोबत येते ना। सारंग म्हणतो की वहिनी तू नको काळजी करू, मी अगदी व्यवस्थित जाईल। आणि सावलीचा फोन आता सारंग अमृताकडून घेतो। पटकन आता सारंग जाऊ लागतात आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा तिथे येते। तिलोत्तमा म्हणते की अरे सारंग, एवढ्या घाईघाईने पावसामध्ये कुठे चाललास रे? सारंग आता थबकतो। तिलोत्तमा म्हणते हे बघ सारंग, तू आत्ताच आलाय, आता ना कुठेच जायचं नाही, तू ना आता आराम कर। सारंग म्हणतो हे बघ आई, मी माझं महत्त्वाचं काम आहे, असा गेलो आणि असा आलो। तिलोत्तमा म्हणते हे बघ सारंग, अरे बाहेर अंधार होत चाललाय आणि तुला अंधाराची भीती वाटते ना, म्हणून मला तुझी थोडीशी काळजी वाटते। सारंग म्हणतो हे बघ आई, तू काही काळजी करू नकोस, पांडुरंग आहे माझ्या सोबतीला। आणि पटकन तिलोत्तमाला डावलून आता सारंग बाहेर जातो। तिलोत्तमा विचारात पडते। तिलोत्तमा म्हणते हे काय, पांडुरंग आहे म्हणजे नेमकं काय? आणि आता तिलोत्तमा खाली डोकावते आणि आता तिलोत्तमाला समजावून चुकलेलं असतं। तिलोत्तमा विचार करते की म्हणजे सारंग त्या पोरीसाठी जीव संकटात घालू राहिलाय। आता तिलोत्तमा म्हणते की जर माझ्या लेकाला काही झालं ना, याला मी जिवंत नाही सोडणार। ताबडतोब इकडे आता जगन्नाथने सावलीची पत्रिका मागवलेली असते। अलका आता पत्रिका देते। जगन्नाथ आता सावलीची
सावलीची पत्रिका बघतो. अलका म्हणते, काय झालं, काही काळजी करण्यासारखं आहे का? जगन्नाथ म्हणतो, हो आहे ना, काळजी करण्यासारखंच आहे. आणि आता जगन्नाथला समजून चुकलेलं असतं. आपल्या सावलीच्या आता वाटेवरती संकट येऊन ठेपलंय आणि ते संकट फक्त तिच्या जवळची व्यक्तीच आता दूर करू शकते, हेही त्या पत्रिकेत बघून जगन्नाथला समजलेलं असतं. पटकन आता जगन्नाथ सारंगला फोन लावतो. सारंग आता घराच्या बाहेरच पडलेला असतो. सारंग म्हणतो, जगन्नाथजी, सावलीचा काही फोन बिन? तर जगन्नाथ म्हणतो की सारंग सावलीला शोधायला बाहेर पडला ना. तेव्हा आता सारंगला वाटतं की यांना कसं कळलं असेल. जगन्नाथ म्हणतो की हे बघ, माझ्या पोरीच्या वाटेवर ना संकट येऊन उभा आहे आणि त्या संकटात फक्त तूच मात देऊ शकतो आणि तूच तिला बाहेर काढू शकतोस. आणि जगन्नाथ म्हणतो की सारंग, मला तुझ्यावर विश्वास आहे आणि तुझी सुद्धा काळजी घे बरं का. सारंग आता फोन ठेवतो. आणि त्यानंतर आता इकडे सावली प्रत्येक वारकरी हा ज्या ठिकाणी मुक्कामाला असतो तिथे सगळ्या त्या कोप्या बघू लागते. पण आता सावलीला कान्हू आणि एकनाथराव कुठेच दिसत नसतात. तर इकडे पंढरपूरच्या वाटेवरून गाडीवरून सारंग आता रस्त्याने जात असतो. इकडे आता कान्हू आणि एकनाथराव त्याच दगडावरती डोके ठेवून तिथे बसलेले असतात. कान्हू आता इकडे तिकडे बघू लागते, कोणी भेटतं का काय. आणि इकडे आता सावली रस्त्याने प्रत्येक वारीमध्ये चौकशी करत असते. आणि एवढ्यात आता सावलीच्या गावातली माणसं एका दिंडीतून जात असतात आणि एका बाईला सावली ओळखते. तर आता सावली म्हणते की अहो मावशी तुम्ही? तर आता ती बाई म्हणते की सावली, अगं वारीला चाललीस की काय? सावली म्हणते की माझ्या आईबाबांना बघितलं का? तर ती बाई म्हणते की सकाळपर्यंत तर चालत होते आणि सकाळी बहुतेक पाठीमागे पडले. त्यांना आपल्या माणसांनी शोधण्याचा प्रयत्न केला पण ते कुठे बी दिसले नाहीत. आता सावलीला काळजी वाटते. आणि इकडे आता सोहम बबलू दोघेजण घरी येतात. तेव्हा सावली वहिनी आता घर सोडून गेल्याचे आता त्यांना देखील समजलेले असते. आणि पटकन सोहम आता इकडे ताराकडे येतो आणि ताराला म्हणतो की तारा, सावली वहिनी घरातून गेली हे तुम्हाला घरी आल्याबरोबर का नाही सांगितलं? तेव्हा आता तारा म्हणते, हे बघ सोहम, ती सावली ना माझी असिस्टंट आहे आणि ती कुठे जाते काय करते याच्याशी ना मला काहीच घेणं देणं नाही. आय डोंट केअर. तर लगेच आता सोहम म्हणतो की तारा तू असं कसं बोलू शकतेस? सोहम म्हणतो, हे बघ तारा, आता ती तुझी असिस्टंट राहिलेली नाही आहे, ती आता आपली फॅमिली मेंबर आहे, कळलं का तुला? आता तारा म्हणते, हे बघ सोहम, मी त्या सारंगचं ना समजू शकते, पण तू का ती सतत सावली सावली करत फिरत असतो आणि एवढी सावलीवरती तुझी आंधळी भक्ती का आहे? आता सोहम रागाने ताराकडे बघतो. आणि त्यानंतर आता सोहमकडे बघत तारा म्हणते, हे बघ एवढं इम्पॉर्टन्स ना तू सोहम मला कधीच दिलेलं नाही आहे जेवढं तू त्या सावलीला देतो. आणि जेव्हा मी आजारी होते तेव्हा तू कुठे होतास रे? तारा म्हणते, मला बघायचं दिलं सोडून आणि तू त्या सावलीची चौकशी करायला गेला, मग मी कोण आहे रे? आणि आता इकडे तारा म्हणते की मला वाटतंय की सावलीची रील्ससुद्धा तूच अपलोड केली होती, कारण त्यावेळेस तूच सावलीच्या मागे पुढे करत होता. आता सोहम म्हणतो, नाही, मी सावली वहिनीची रील्स अपलोड केली नव्हती. आता सोहम म्हणतो की आजपर्यंत तुझ्या मनात सावलीविषयी काय होतं ना हे आज मला कळालं. सावली वहिनीने सुद्धा मला कधी सांगितलं नाही, पण आज तुझ्या बोलण्यावरून कळालं तारा. तारा म्हणते, हे बघ सोहम, ती सावली ना एकदम मॅनिप्युलेटेड व्यक्ती आहे, खूप चालाक आहे ती. आणि त्या सावलीला ना तुझ्यापेक्षा मी चांगलं ओळखते सोहम, कळलं का तुला? कारण लहानपणापासून आम्ही एकत्र आहोत. साळसूतपणाचा आव आणायचा आणि नंतर मग बाजी मारून जायची, ही सावलीची रीतच आहे. आता सोहम म्हणतो, हे बघ तारा, तू हे जे काही वागलीस आणि बोललीस ना, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुझ्या माहितीकरता सांगतो, सावली वहिनी एकदम निर्मळ मनाची आहे. आता ताराला राग येतो. तारा म्हणते, ठीक आहे, माझं नाही ऐकायचं ना तुला, नको ऐकू, यापुढे माझ्याशी बोलू देखील नको. रागाने तारा निघून जाते. आणि त्यानंतर आता इकडे सावली त्या बाईने दिलेल्या माहितीनुसार आता ज्या ठिकाणी 4 रस्ते फुटलेले असतात त्या रस्त्याच्या ठिकाणी येते. आणि त्या झाडांच्या गर्दीत आता सावली म्हणते की इथेच आईबाबा बहुतेक वाट चुकलेले असतील आणि मी आता त्यांना कुठे शोधू असे विचार करत आता सावली इकडे तिकडे बघू लागते. आता सावलीला मात्र तिथे कान्हू आणि एकनाथराव दिसत नसतात. इकडे आता ताराला सुद्धा जाम राग आलेला असतो. तारा आता पुन्हा जयंतीकडे जाते. आणि आता तारा वैतागलेली बघून आता जयंती म्हणते, काय गं तारा, काय झालं तुला? आणि लगेच आता तारा म्हणते की या सावलीचा ना मला जीव घ्यावासा वाटतो आणि हा माझा नवरा आहे ना सोहम, त्याला सुद्धा त्या सावलीचंच गुणगान करायला आवडतं. तेव्हा आता जयंती म्हणते की मग त्यात काय विशेष आणि त्यात काय नवल? ही सावली ना 1 नंबरची चलाक पोरगी आहे. अगं आमच्या घरी सुद्धा होती ना, माझ्या नवऱ्याला सुद्धा गोड गोड बोलून माझ्या नवऱ्याला सुद्धा तिने तिच्या बाजूने वळवलंय. माझा नवरा सुद्धा तिच्या बाजूने आहे.
इकडे आता तारा म्हणते की या सावलीची ना नक्की आपल्याला काही अशी नस ओळखायला हवी आणि जेणेकरून सावलीला आपल्याला मुठीत ठेवायला हवं. जयंती म्हणते की मुठीत कशाला, कायमचं तिला ढगात पाठवायचा विचार कर. तेव्हा आता लगेचच तारा म्हणते की तिला कायमचं ढगात पाठवलं असतं, पण त्याचं काय आहे ना, ती जर ढगात गेली ना तर मी गाणं गाऊ शकत नाही. इकडे आता सोहमला पुन्हा आता ताराची काळजी वाटू लागलेली असते आणि तारा आपल्यावरती चिडून गेली. यामुळे आता सोहम पटकन आता ताराकडे येऊ लागतो आणि त्याच वेळेस आता तारा ही जयंतीसोबत बोलत असते आणि त्याच वेळेस सोहम आता दरवाजापाशी येतो आणि लगेच आता तारा म्हणते की त्या सावली जर तिच्या आवाजात माझ्या आवाजाचं गाणं गात नसते ना तर त्या सावलीचा कधीच बंदोबस्त केला असता आणि जर मी सावलीचा बंदोबस्त केला तर मी गाणं गाऊ शकत नाही, ही माझी मजबुरी आहे. जयंती म्हणते की मग तुझे हात दगडाखाली आहेत ना, मग तू काहीही विचार करू नकोस. तू सावलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जप, कारण सावलीला जर तू तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं नाही तर सावली तुझ्यासाठी गाणं गाऊ शकत नाही आणि सावलीने जर गाणं गायलं नाही तर तुझ्या आवाजाला काहीच किंमत नाही. आणि ज्या वेळेस जयंती हे बोलणं बोलत असते त्याच वेळेस दरवाजाजवळ येऊन सोहमने आता जयंतीचे ते बोलणे ऐकलेले असते आणि याचा अर्थ तारा ही गाणं गात नसून सावलीच्या आवाजात तारं गाणं गाण्याचं नाटक करते आणि तो आवाज ताराचा नसून तो आवाज आहे सावलीचा, सावली वहिनीचा. हे त्रिकालवादी सत्य आता इकडे सोहम समोर येऊन भयानक धमाका उडलेला असतो आणि आत्तापर्यंत जे सावली वहिनी तिच्या आवाजाचा मोठेपणा न दाखवता तिच्या आवाजाचा त्याग करत तो आवाज तारासाठी देत होती, ती सावली वहिनी कशी असेल आणि यामागचं सत्य काय असेल हा प्रश्न आता सोहमला पडलेला असतो आणि सगळ्यात मोठे आत्तापर्यंत लपलेले सत्य सोहम समोर आलेले असते. जयंतीने एकाच वाक्याने आता दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी करून सोहम समोर आलेले असते ते सावलीचे सत्य. आता सोहम ते सत्य सावलीचे ते सिक्रेट सत्य सारंग समोर कसे आणतो आणि इकडे आता सारंग हा सावली आणि एकनाथ कान्हूला घेऊन पंढरपूरची वारी करून जगन्नाथने सांगितल्याप्रमाणे प्रति पंढरपूरच्या त्या अभिषेकमध्ये आता सारंग आणि सावली यांच्या सोबतीने कसा अभिषेक होतो आणि विठ्ठलाचा अभिषेक झाल्यानंतर सावली गाणं गाते हे सत्य आता सारंग समोर कसे येऊन धडकते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.